कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नव्या प्रभाग रचनेवर नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. एकूण 24,820 हरकती दाखल झाल्या असून 31 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने आता प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. आजपासून परीघ पुलाजवळील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. राजारामपुरी गल्लीकडे जाणारी वाहतूक आता पर्यायी मार्गावर वळवली गेली आहे. हे काम सुमारे 6 महिने चालणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अतिक्रमण काढल्यामुळे पादचाऱ्यांसाठी प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. या बदलामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांची राज्याच्या नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल गोकुळ परिवाराच्या वतीने शिरगाव प्रकल्पात त्यांचा चेअरमन नावीद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. मुश्रीफ म्हणाले, ही नियुक्ती गोकुळसाठी अभिमानास्पद आहे. डॉ. नरके यांनी सांगितले, हा सन्मान माझा नव्हे तर संपूर्ण सहकार क्षेत्राचा आहे. कार्यक्रमाला संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपमध्ये पोस्टरबाजीवरून कलह पेटला. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इच्छुकांकडून दिवाळीनिमित्त पोस्टरबाजी, स्वतःहून उमेदवारी जाहीर केल्याचा समज, वरिष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अंतर्गत वाद उफाळले. जुने नवे गट आमनेसामने येत असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण. महापालिका निवडणुकीआधीच भाजपमधील मतभेद उघडकीस येत असल्याने पक्ष नेतृत्व चिंतेत. नीम शिरगावजवळ कोल्हापूर सांगली महामार्गावर उसाचे 3 ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि पोलिसांनी आग आटोक्यात आणली आहे. मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर आंदोलक पसार झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ऊस दराच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी चळवळ उग्र वळणावर आली आहे. शिरोली कामगार विमा सोसायटी दवाखान्यात खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी भेट दिली. आरोग्य सेवा सुविधा आणि उपचार पद्धतींचा सविस्तर आढावा घेतला आहे. डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णसेवेत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी या भेटीचे स्वागत करत आरोग्य सेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोल्हापूर दिनांक 29 ऑक्टोबर. जिल्ह्यातील कुस्ती परंपरेला नेहमीच बळ देणाऱ्या गोकुळ संस्थेने पुन्हा एकदा मल्लविद्येला नवा उत्साह दिला आहे. काही वर्षांपासून बंद असलेली गोकुळ केसरी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकारांना दिली आहे. कोल्हापुरात आज सोन्याने अक्षरशः थोडी विश्रांती घेतली आहे. कालच्या तुलनेत दर किंचित कमी झाले असून ग्राहकांच्या चेहऱ्यावर हलकीशी समाधानाची झळक उमटली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम 1,25,647 तर 22 कॅरेटचा दर 1,11,310 रुपये इतका नोंदवला गेला आहे. म्हणजेच सुमारे 978 रुपयांची घट झाली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.